नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5चा अजून एक प्रोमो आलेला आहे। त्या प्रोमोमध्ये दोन टीम भांडत आहेत बेबी करन्सीसाठी, म्हणजेच मानकाप्याच्या गुहेतून सोन्याची नाणी आणण्यासाठी। आणि आजच्या एपिसोडमध्ये धमाकेदार धक्काबुक्की दाखवली गेली आहे आणि सूरज हा निक्कीला भेटलेला आहे आणि निक्कीला त्याने अक्षरशः लोळवलेलं आहे। आणि टास्कमध्ये सूरज हा टॉपलाच असतो। बिग बॉसने ह्या टास्कमध्ये एक ट्विस्ट ठेवला आहे। तो ट्विस्ट असा आहे की ते सोन्याची नाणी मानकप्प्याच्या गुहेतून आणण्यासाठी टीम ए मधला एक सदस्य आणि टीम बी मधला एक सदस्य आत जाणार आहे। त्यामुळे खेचाखेची ओढाओढी आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण हा सदस्य इकडे गेला तर तो इकडे खेचणार आहे आणि तो सदस्य इकडे गेला तर तो सदस्य खेचणार आहे। त्यामुळे अपोजिट टीम मधला एक एक सदस्य आत पाठवणार आहेत। त्यामुळे खेचाखेची तर होणार आहे आणि धक्काबुक्की पण होणार आहे। त्यामुळे उद्याचा टास्क बघायला नक्की मजा येईल। आणि त्यानंतर ह्या टीम मधला एक सदस्य तो असेल संचालक आणि दुसऱ्या टीम मधला असेल एक संचालक, म्हणजे निक्की आणि जान्हवी टीम ए बी ची संचालक होत्या। आणि त्यानंतर निक्कीने त्यामध्ये अनफेअर संचालन केलेलं आहे। तिने चुकीचा निर्णय दिल्यामुळे सगळेजण संतापले आहेत। त्यांच्या टीम ए मधले पण तिच्यावर संतापलेले आहेत। त्यानंतर धनंजय दादा असं बोलताना दिसलेलं आहे की जर तू बेबी करन्सीसाठी अनफेअर डिसिजन दिलास तर पोटाला काय खाणार आहेस, तुला पैसेच भेटणार नाहीत, त्यामुळे राशन घरात येणार नाही। निक्कीच्या ग्रुपमधले लोक तिला ओरडताना दिसलेले आहेत, कारण निक्कीने अनफेअर डिसिजन दिलेला आहे तिथे। त्यामुळे त्यांच्या ग्रुपमधील लोक संतापलेले आहेत। आणि अभिजित दादा बोलताना दिसलेला आहे की अशी पार्टनर मला आता नको आहे, कारण हिने अनफेअर डिसिजन दिला आहे। आणि त्यानंतर निक्कीचं एक रिॲक्शन आलेलं आहे आणि असं बोलल्यानंतर सगळे घरातील एक सॅल्यूट दिलेला आहे। सूरज, अरबाज आणि वैभव यांनी एक सॅल्यूट दिलेला आहे अभिजित दादाला, आणि अभिजित दादाने पण सॅल्यूट दिलेला आहे, कारण ते निक्कीचं म्हणणं त्याला पटलं नाही। आणि एवढे दिवस सगळे घरवाले ते सांगत होते की निक्कीचं तू काही ऐकू नकोस। त्यामुळे अभिजितला पण वाटलं आपलं कुठं तर चुकलं, आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला। त्यामुळे त्याने स्वतः पण सॅल्यूट दिलेला आहे त्या प्रोमोमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसचे असे नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।